नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की उद्योजकतेची नवी पहाट. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेत आता तुम्हाला मिळणार दुहेरी फायदा आणि मोठी संधी. प्रकल्पाची कमाल मर्यादा वाढली. आता उत्पन्न क्षेत्रातील प्रकल्पांसाठी 1 कोटी आणि सेवा व कृषी पूरक व्यवसायासाठी 50 लाख पर्यंत कर्ज मिळवण्याची संधी. तुमच्या स्वप्नातील व्यवसायाला मिळेल मोठा आर्थिक पाठिंबा. खेळत्या भांडवलाची चिंता मिटली. सेवा उद्योगांसाठी आता प्रकल्प खर्चाचा 60% आणि उत्पादक उद्योजकांसाठी 40% पर्यंत खेळत्या भांडवलासाठी निधी उपलब्ध. व्यवसायाची रोजची गरज सहज भागवा. नवीन व्यवसायाचा समावेश म्हणजेच की कुक्कुटपालन, अंडी उबडणी केंद्र, मधुमासीकरण, मत्स्यपालन, रेशीम उद्योग, हॉटेल ढाबा, शाकाहारी मांसाहारी, होमस्टे, क्लाउड किचन, जलक्रीडा, मासेमारी, प्रवासी वाहतुकीकरिता बोट व्यवसाय आता योजनेअंतर्गत पात्र असतील. तुमच्या आवडीनुसार व्यवसाय निवडा. शैक्षणिक पात्रतेत शिथिलता म्हणजेच की 10 लाखावरील उत्पादन प्रकल्पासाठी आणि 5 लाखावरील सेवा व कृषी पूरक व्यवसायासाठी आता फक्त 8वी पास असणे आवश्यक आहे. कमी शिक्षण असूनही आता उद्योजक बनण्याची संधी. वयोमर्यादेतील बंधन नाही. आता 18 वर्ष पूर्ण झालेल्या कोणत्याही स्थानिक रहिवाशाला या योजनेचा लाभ घेता येईल. वयाची चिंता न करता उद्योजक बना. आजच्या आपल्या जिल्हा उद्योग केंद्राचा संपर्क साधावा. बँकांसाठी वार्षिक आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रकल्पाच्या किमतीत लक्षणीय वाढ. सेवा उद्योजकांसाठी कमाल प्रकल्प मर्यादा 20 लाखांवरून 50 लाख रुपये झाली आहे. उत्पादन उद्योजकांसाठी कमाल प्रकल्प मर्यादा 50 लाखांवरून 100 लाख म्हणजेच की 1 कोटी रुपये झाली आहे. यामुळे बँकांना मोठ्या रकमेची कर्ज प्रकरणे मंजूर करण्याची संधी मिळेल, जे ज्यांच्या वार्षिक कर्ज वितरण उद्दिष्टासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल. मोठ्या प्रकल्पांना वित्त पुरवठा केल्याने एकूण वितरणास वाढ होईल. मार्जिन मनीच्या समायोजना प्रक्रियेत स्पष्टता म्हणजेच की मार्जिन मनी रकमेत संबंधित कर्ज खात्यांमध्ये समायोजना कर्जाच्या पहिल्या हप्त्याच्या वितरणास 3 वर्ष पूर्ण झाल्यानंतर जिल्हास्तरीय कार्यबल समितीच्या मान्यतेने करण्यात येईल. यामुळे बँकांना मार्जिन मनी हाताळणी आणि समायोजना याबाबत स्पष्टता मिळेल, ज्यामुळे प्रक्रिया अधिक सुलभ होते आणि योग्य व्यवस्थापन मदत होते. खेळत्या भांडवलाच्या मर्यादेत वाढ. सेवा उद्योजकांसाठी खेळत्या भांडवलाची मर्यादा प्रकल्प खर्चाच्या 60% पर्यंत वाढवण्यात आली आहे. उत्पादन उद्योजकांसाठी खेळत्या भांडवलाची मर्यादा प्रकल्प खर्चाच्या 40% पर्यंत वाढवण्यात आली आहे. यामुळे प्रकल्पाच्या पुरेसे खेळते भांडवल मिळेल, ज्यामुळे त्यांच्या यशस्वी होण्याची शक्यता वाढते आणि थकबाकी कमी होण्यास मदत होते. बँका अधिक सुरक्षितपणे कर्ज देऊ शकतील. नवीन पात्र उद्योजकांचा समावेश. कुक्कुटपालन, मधुमक्षिकापालन, मत्स्यपालन, हॉटेल ढाबा, होमस्टे, क्लाउड किचन, जलक्रीडा, मासेमारी, प्रवासी वाहतूककरिता बोट व्यवसाय यासारख्या अनेक कृषी पूरक सेवा उद्योजकांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे कर्ज देण्याचे क्षेत्र विस्तारले आहे, ज्यामुळे बँका विविध प्रकारच्या उद्योजकांना कर्ज देण्यास त्यांच्या पोर्टल फोमिओमध्ये विविधता आणण्यासाठी संधी मिळेल. वय आणि शिक्षण पात्रतेसाठी लवचिकता म्हणजेच की किमान वयोमर्यादा 18 वर्ष पूर्ण करण्यासाठी आली आहे. कमाल वयोमर्यादाची अट काढून टाकण्यात आली आहे. शैक्षणिक पात्रता 10 लाखावरील उत्पादन प्रकल्पासाठी 5 लाखावरील सेवा कृषी पूरक व्यवसायासाठी किमान 8वी उत्तीर्ण अशी सुधारित योजनेचा पात्रता आहे. यामुळे कर्ज मंजुरी प्रक्रिया अधिक जलद गतीने होणार आहे, कारण प्रशिक्षणाची वाट पाहण्याची गरज नाही. यामुळे वेळेत कर्ज वितरण करण्यास मदत होईल. जिल्हास्तरीय कार्यबळ समितीचे बळकटीकरण. जिल्हास्तरीय आढावा व समन्वय समिती आणि जिल्हास्तरीय छाननी व समन्वय उपसमिती रद्द करून केवळ जिल्हास्तरीय कार्यबल समिती कार्यरत राहील. यामध्ये प्रमुख बँक प्रतिनिधी समावेश केला जाणार आहे. यामुळे बँका आणि प्रशासकीय यंत्रणा यांच्यातील समन्वय सुधारेल, ज्यामुळे कर्ज प्रकरणाची छाननी आणि मंजुरी प्रक्रिया अधिक वेगवान व कार्यक्षम होईल. DLTFC वेळोवेळी आढावा घेऊन संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देईल आणि जिल्हास्तरीय बँकर समितीच्या बैठक आयोजित करून योजनेच्या प्रगतीचा आढावा घेईल. हे बँकांना त्यांच्या उद्दिष्टांसाठी आवश्यक पाठिंबा देण्याचे
मार्गदर्शन प्रदान करेल. धन्यवाद.